सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मराठी विषयाअंतर्गत एका नवीन पाठासह या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहोत. अभ्यासक्रमामध्ये जी कविता होती सन एक दिन ही कमी केलेली असल्यामुळे आपण पुढील जो पाठ आहे पाठ क्रमांक 14 याच्याकडे जाणार आहोत. तत्पूर्वी आपण सर्वजण छत्रपती शिवाजी हायस्कूल वडूजमध्ये शिकत आहात. तुमच्या सर्वांचा वर्ग आहे इयत्ता 5वी आणि आपला आजचा विषय आहे मराठी. आजही आपण एक गद्यपाठ पाहतोय. अर्थातच हा पाठ एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिचरित्राची माहिती करून देणारा आहे. या पाठाचं नाव आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आणि या पाठाचे लेखक आहेत सुदाम सावरकर. सुदाम सावरकर. या ठिकाणी या स्लाईडवर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा फोटो दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत जनाई असेल, त्यानंतर संत रामदास असतील, संत नामदेव असतील, असे विविध प्रकारे आपली या समाज जीवनामध्ये कामगिरी करणारे, समाजाला चांगली शिकवण देणारे आणि त्यागी वृत्तीने जीवन जगणारे संत या आपल्या राज्यामध्ये होऊन गेले. आणि जसे या राज्यामध्ये संत होते तसे आपल्या देशभरामध्ये सुद्धा असे अनेक संत होऊन गेलेले होते. त्यापैकी एका संतांचा आज आपण या पाठाच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत. त्यांचं नाव आहे तुकडोजी महाराज. आणि त्यांना जी बिरुदावली मिळाली, सर्वजण त्यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखतात. असे हे सर्वगुण संपन्न, सामाजिक कार्यातून आपला ठसा उमटवणारे संत म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याविषयी आपण या पाठामध्ये माहिती मिळवणार आहोत. पहा, सुमारे 90 वर्षापूर्वीची गोष्ट. 90 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. काय घडलं होतं? जयपूरकडचा एक राजा चंद्रपूर जवळच्या ताडोबारण्यात शिकारीसाठी आला होता. आता हे जे मी सांगतो हे जवळजवळ 80-90 वर्षापूर्वीचं, अगदी 100 वर्षापूर्वीचं म्हटलं तरी चालेल. चंद्रपूर जवळचा जे ताडोबारण्य आहे त्या ताडोबारण्यामध्ये तो शिकारीसाठी आलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, आता राजे महाराजे नाहीत, मात्र स्वातंत्र्यापूर्वी 1947 पूर्वी ठिकठिकाणी राजांची त्या ठिकाणी व्यवस्थापन होतं आणि या राजांना शौक असायचा शिकारीचा. मग तिथील एका गुहेच्या तोंडाशी एक मुलगा ध्यान लावून बसला होता. म्हणजे ध्यानात बसला होता, ध्यान करत बसला होता, म्हणजे डोळे मिटून बसलेला होता, एकाग्र बसलेला होता. गुहा कशी असते तर डोंगराची जी कपारी असते त्याच्यामध्ये एक खोलगट जागा असते ना, तिथं सर्वांच्या जवळ पुस्तक असतील, समोर पुस्तक ठेवा आणि ऐकून घ्या. आणि जवळ वही ठेवली तरी चालेल, वही पेन बरोबर ठेवा. कारण वही पेन बरोबर ठेवण्याचं काय होईल तर एखादा शब्दाचा अर्थ किंवा एखादा वाक्प्रचार जेव्हा मी सांगेन तेव्हा तो पटकन वहीमध्ये लिहून घ्या. ध्यान लावणे म्हणजे डोळे मिटून एकाग्र बसणे. मग तिथे एक मुलगा ध्यान लावून बसलेला होता. राजा त्या मुलाला जंगलातील प्राण्यांविषयी विचारू लागला. प्राण्यांची चौकशी करू लागला. प्राणी कुठे असतात, पाणवठा कुठं आहे आणि मला ते शिकारीसाठी मिळतील का, तो चौकशी करू लागला. तो चुणचुणीत मुलगा राजाला म्हणाला, चुणचुणीत म्हणजे हुशार. तो मुलगा राजाला म्हणाला, हे सुखी जीव आनंदानं जंगलात नांदत आहेत, तुम्ही त्यांना का हो ठार करता. एक लहान मुलगा काय म्हणतोय, हे सुखी जीव, आनंदी असणारे हे जीव म्हणजे प्राणी या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपलं जीवन जगत आहेत, नांदत आहेत म्हणजे जीवन जगत आहेत, तुम्ही त्यांना का हो ठार करता, त्यांना का मारता.
यावर राजा निरुत्तर झाला. वाक्प्रचार आहे पहा इथे, लिहून घ्या. निरुत्तर होणे, निरुत्तर होणे, उत्तर न सुचणे. राजाला काही उत्तर सुचेना. त्या लहान मुलाने एकच वाक्य बोलला. काय बोलला? हे चुकी जीव या ठिकाणी नांदत आहेत, आनंदाने नांदत आहेत, त्यांना तुम्ही का हो ठार मारता? तो विचार करू लागला आणि त्याला स्वतःची चूक कळून आली. आणि त्यावेळी त्याने एक शपथ घेतली, यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही. त्यानं ठरवलं, इथून पुढं मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही. आता हा प्रसंग घडला कुठं? जयपूर जवळच्या अभयारण्यात. त्या जयपूरकडचा एक राजा होता, तो आला होता चंद्रपूरमध्ये. आणि चंद्रपूर म्हणजे आपला महाराष्ट्रातला जिल्हा. त्या ठिकाणी असणारं ताडोबा अभयारण्य, तिथं घडलेला प्रसंग. आपण शिकार करतो याचा अभिमान बाळगणाऱ्या राजाला ज्या उमद्या मुलाने अहिंसेची शपथ घ्यायला लावली, त्या मुलाचे नाव होते माणिक. बघा, लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, तो तरुण मुलगा की ज्यानं आपल्या लहान वयातच काय केलं, एका राजाला, अभिमानी राजाला, ज्याला वाटायचं मी शिकार करतो, मी फार मोठा आहे, अशा या राजाला काय केलं, हिंसेपासून अहिंसेकडं नेलं. अहिंसा दुसऱ्या जीवास न मारणे, हिंसा मारणे या अर्थाने. त्याला परावृत्त केलं आणि शपथ घ्यायला लावली. तो मुलगा दुसरा तिसरा कोण नव्हतं, तर त्याचं नाव होतं माणिक. खरंच माणिकासारखा असणारा मुलगा. पुढे तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नावाने प्रसिद्धीस आला. तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नव्हता, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वतः होते. आता त्यांच्या घरातली जरा माहिती घेऊया. माणिकच्या वडिलांचे नाव होते बंडोजी इंगे ठाकूर. बारकाईने लक्षात ठेवा, प्रश्नांमध्ये तुम्हाला असे प्रश्न, छोटे प्रश्न देतात, एका वाक्यात उत्तरे लिहा, कोणते लिहा, वगैरे वगैरे. आणि त्याच्या आईचे नाव होते मंजुळा. माणिकच्या वडिलांचे नाव म्हणजे तुकडोजी महाराजांच्या वडिलांचे नाव बंडोजी इंगे ठाकूर आणि आईचे नाव मंजुळा. तो लहान असताना, कोण? माणिक, त्याच्या आईने त्याला त्याच्या आजोळी वरखेडला नेले. बघा, काही ठिकाणी पद्धत असते की आई वडील काय करतात, आजोळी मुलांना ठेवतात शिक्षणासाठी. असे असतं, कारण परिस्थिती वगैरे बऱ्याच गोष्टी असतात, शिक्षणाची सोय नसणे. मग तो त्या ठिकाणी वरखेडला त्याला नेलं, आईने नेलं. तिने त्याला आडकोजी महाराजांच्या सानिध्यात ठेवले. आता आडकोजी महाराज कोण? तर संत तुकडोजी महाराज यांचे गुरु. आणि महाराजांनीच त्याला, आडकोजी महाराजांनी माणिकला नवीन नाव दिलं, तुकड्या. त्याला काय म्हणू लागले? तुकड्या. तिथून पुढे तो माणिक तुकड्या या नावाने ओळखू लागला. तुकडोजींनी त्यांना गुरु मानलं आणि ते त्यांचे शिष्य झाले. आजोळ म्हणजे मामाचं घर. आणि वरखेड कुठं आहे बरं का विद्यार्थी मित्रांनो? वरखेड हे अमरावती जिल्ह्यामध्ये असणारं छोटंसं गाव. आणि आडकोजी महाराज म्हणजे यांचे गुरु. कुणाचे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे. झालं, हे त्यांची कौटुंबिक माहिती. आता तुकडोजी महाराजांच्या विषयी माहिती मिळूया. तुकडोजी 14 वर्षाचे असतानाच त्यांनी घर सोडले व ते रामटेकच्या जंगलात भटकू लागले. रामटेक नागपूर जिल्ह्यामधलं एक तीर्थक्षेत्र आहे. ते तिथे गेले आणि तिकडे ते भटकू लागले. तेथे कंदमुळांवर गुजराण करत त्यांनी हठयोगाचा अभ्यास केला. हठयोग म्हणजे एक प्रकारचा योगा येतो, त्याचा त्यांनी अभ्यास केला. तिथे गेले आणि कंदमुळं, आता कंदमुळ काय असते बघा सांगतो. जंगलामध्ये पूर्वी आदिवासी लोक कंदमुळं खाऊन आपलं जीवन जगत होते. मग त्यांनी सुद्धा हेच केलं, तिथे जाऊन कंदमुळांचा आहार आपला केला त्याने आणि तिथं ते गुजराण करत होते, राहत होते. या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी हठयोगाचा अभ्यास करायला सुरुवात केली. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासींचे पाडे व भटक्यांची पाले धुंडाळत ते फिरले. मग आता ते घरापासून निघाले, बाहेर पडले. चंद्रपूर जिल्हा म्हणजे आदिवासी लोकांचा जिल्हा. त्या ठिकाणी ते आदिवासींच्या पाड्यांवरती, आदिवासींचा पाडा म्हणजे लहान वस्ती असते आदिवासींची, त्यांना पाडा म्हणतात. आपण कविताराव त्यांच्या पाठामध्ये पाहिलेलंच होतं. पुन्हा भटकी लोक जे राहतात, तुमच्याही गावामध्ये काही भटकी लोक येतात, म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात येतात आणि तिथे पाल टाकतात बघा, त्रिकोणी आकाराचं असतं. तिथे जायचे आणि तिथे ते
जाऊन पाले ढुंडाळायचे, म्हणजे फिरायचे. तेथील गरीब माणसांमध्ये जाऊन बसायचे, रमायचे, खेळायचे. बघा कोणकोणत्या गोष्टी त्यांना जमायच्या. खेळ, शर्यतीमध्ये पोहण्याची शर्यत, त्याच्यामध्ये भाग घ्यायचे. 14 वर्षाचे असताना ह्या गोष्टी ते करू लागले. त्यानंतर धावणे, म्हणजे आपण त्याला पळणे म्हणतो. घोड्यावर, बैलगाड्यावर नियंत्रण साधणे, घोड्यावर बसणे, घोडा हाकणे म्हणजे घोडा चालवणे, बैलगाड्या पळवणे, याच्यामध्ये त्यांनी सहभाग घ्यायला सुरुवात केली. गाणे रचणे, पुढे जाऊन ते गाणेसुद्धा रचू लागले. वाद्य वाजवू लागले, मोठ्या ढोलाच्या तालावर नाचू लागले. अशी विविध कौशल्ये त्यांनी आत्मसात केली. अशा विविध गोष्टी त्यांना येत होत्या. अगदी पोहण्यापासून नाचण्यापर्यंत भरपूर प्रकारच्या कौशल्यामध्ये ते पटायत होते. तुम्हाला सुद्धा अशी बरीच कौशल्य आत्मसात असतील. तुम्ही सुद्धा अशा बऱ्याच गोष्टी शिकला असाल आणि त्याचा छंद असेल. याच्यावरती सुद्धा एक छानसा प्रश्न येऊ शकतो की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कोणकोणत्या गोष्टी आत्मसात केलेल्या होत्या किंवा कौशल्य आत्मसात केली होती. आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना कोणकोणत्या भाषा येत होत्या पहा. हिंदी, उर्दू, मराठी या 3 भाषामध्ये त्यांनी काय केलेली होती, कौलं तयार केली होती. कौलं तयार केली होती म्हणजे काय, कविता तयार केली होती किंवा गाणे म्हणतो आपण. कवनला गाणे म्हणतो, कविता म्हणतो. या 3 भाषांमध्ये ते करायचे. आणि खंजिरीच्या तालावर काय करत होते ते, खंजिरीच्या तालावर, खंजिरी एक वाद्याचा प्रकार आहे, त्याच्या तालावरती ते बेभान होऊन ही कवनं, ही गाणी गायचे. खंजिरी छोटीशी असते, डपासारखी एवढी मोठी नसते, त्याला बाजूने 4 हे असतात आणि चांगला छानसा आवाज त्याच्यामधून येतो. ऐकणारे तल्लीन होऊन तासन तास डोलत राहायचे. बघा इथे एक वाक्प्रचार आहे, तल्लीन होणे, गुंग होणे. आणि मगाशी गेलेलं आहे गुजरान करणे. गुजरान करणे पोट भरणे. आणि आत्ताच गेलेला आत्मसात करणे, वाक्प्रचार लिहून घ्या. आत्मसात करणे मिळवणे, गुजरान करणे पोट भरणे, आणि तल्लीन होणे गुंग होणे किंवा मग्न होणे. मग पहा ते त्या खंजिरीच्या तालावर कवने म्हणताना गाताना बेभान व्हायचे. बेभान होणे, बघा पुन्हा एकदा आलेला वाक्प्रचार, बेभान होणे स्वतःला विसरून जाणे, स्वतःला विसरून जाणे. त्यांच्या या आगळ्या गुणसंपदेमुळे लोक त्यांना देव बाबा म्हणू लागले. त्यांच्यामध्ये खूप कला होत्या. गायचे, कविता करायचे, गाणी तयार करायचे, वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्यात लोकांनी आजूबाजूच्या पाहिल्या आणि लोक त्यांना देव बाबा म्हणू लागले. देव बाबा, पुढचं नाव माणिकचा तुकडोजी महाराज झाला आणि त्या तुकडोजींना देव बाबा म्हणा लागले. इथेही छोटासा प्रश्न तयार होऊ शकतो. आपला देश पारतंत्र्यात होता. हा काळ पूर्णपणे पारतंत्र्याचा. 1947ला इंग्रज भारतातून निघून गेले आणि आपला भारत देश स्वतंत्र झाला. तत्पूर्वी आपण पारतंत्र्यात होतो. विरोधात शब्द, पारतंत्र्य, स्वातंत्र्य. त्यावेळेच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत 1930 सालचा जंगल सत्याग्रह प्रसिद्ध होता. आता जंगल सत्याग्रह म्हणजे काय, तर जंगल वाचवण्यासाठी केलेली मोहीम. जंगल वाचवण्यासाठी 1930 साली केलेली मोहीम. मिठाचा सत्याग्रह झाला होता, गोड्या पाण्याचा सत्याग्रह झाला होता. असे सत्याग्रह, तेथील वस्तू बचाव, त्या वस्तूचा, त्या ठिकाणाचा बचाव करणं किंवा ती सर्वांना मिळवून देण्यासाठी त्या ठिकाणी केलेली आंदोलनं, यालाच आपण सत्याग्रह असे म्हणतो. त्यावेळी या देवबाबांनी सत्याग्रही तरुणांच्या शिबिरामध्ये जाऊन खंजिरी भजनाद्वारे त्यांच्या मनात स्वराज्य मिळवण्याची प्रेरणा जागवली. 1930 साली जे तरुण सत्याग्रही होते, जंगल वाचवण्यासाठी त्या ठिकाणी लढत होते, अशा लोकांच्या, तरुणांच्या शिबिरामध्ये ते जायचे आणि खंजिरीवरून ते काय करत होते, तिथं भजन म्हणायचे आणि भजनातून लोकांच्या मनामध्ये, तिथल्या तरुणांच्या मनामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायची प्रेरणा निर्माण करायची. म्हणजे देश सेवेचं कामसुद्धा त्यांनी हाती घेतलेलं होतं. जहाडी मंडळीतील तेजस्वी तरुण संघटना व विदर्भातील आरती मंडळे या सेवाभावी संघटनांद्वारे स्वदेशी व ग्रामोद्योग यांचा प्रचार केला. आता जहाडी मंडळी कोकण विभाग आहे ना विद्यार्थी मित्रांनो, कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र
असे आपले या ठिकाणी विभाग आहेत. मग आता आपण येतो पश्चिम महाराष्ट्रात. आता कोकण विभाग जो आहे त्याला झाडी मंडळी म्हणतात. तिथलं नाव आहे झाडी मंडळी. आता तिथे त्यांनी तेजस्वी तरुण संघटना उभारली त्या ठिकाणी कोकणामध्ये. आणि विदर्भामध्ये, आता विदर्भ कुठं आहे? विदर्भ कोणाला म्हणायचं तर महाराष्ट्राच्या उत्तर आणि पूर्वेकडील काही भाग त्याला आपण विदर्भ म्हणतो. आणि औरंगाबादकडचा जो भाग येतो त्याच्या पलीकडे तो भाग मराठवाडा म्हणून आपण ओळखत असतोय. तिथली आरती मंडळ या सेवाभावी संघटनेद्वारे त्यांनी स्वदेशी म्हणजे स्वतःच्या देशात तयार होणारे स्वदेशी आणि ग्रामोद्योग. बघा, खेड्या गावात ज्या वस्तू तयार होतात, ग्राम म्हणजे गाव, खेड, गावातील उद्योग, ग्रामोद्योग, जे लोक आपले खेड्यामध्ये उद्योगधंदे करून जे काही निर्माण करतायत वस्तू त्या, आणि स्वतःच्या वस्तू कशा तयार होतील यांच्याकडे त्यांनी या मंडळांच्याद्वारे लक्ष दिलं. आरती मंडळ म्हणजे मंडळाचं नाव आहे. या सेवाभावी संघटनांद्वारे त्यांनी या गोष्टी तयार करायला सुरुवात केली. गांधीजींनी छोडो भारतची घोषणा केली. बघा, छोडो भारत 1942 साली त्यांनी छोडो भारत ही घोषणा केली होती. आणि गांधीजींच्या त्या चळवळीत तुकडोजी अनुयायांसह सहभागी झाले होते. म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा तुरुंगवास भोगला होता. त्यावेळी त्यांना तुरुंगवास सुद्धा झालेला होता. त्यांना तुरुंगात जावं लागलेलं होतं. अशा पद्धतीने हे केवळ संत नव्हते, हे फक्त भजनं करत नव्हते, हे फक्त समाज जागृती करत नव्हते, तर हे त्याच्याबरोबर देश सेवेला आणि देशाला स्वातंत्र्य मिळवण्याच्या कामामध्ये सुद्धा व्यस्त होते. हे आपल्याला याच्यातून कळतं. सन 1947च्या स्वराज्यप्राप्तीनंतर 1947ला देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वराज्य प्राप्तीनंतर भारतीय प्रजासत्ताक विविध संस्थांनी विलिनीकरण करण्याचे कार्य महत्त्वाचे होते. म्हणजे भारतीय प्रजासत्ताक 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन काय करत असतो, साजरा करत असतो. सार्वभौम भारताचे स्वतंत्र गणराज्य. आणि त्या ठिकाणी तेव्हापासून जी संस्थानं होती, राजेराजवाडे होते, त्यांनी आपली संस्थानं काय केली, इकडं विलीन केली, एकत्र केली. कशामध्ये तर आपल्या स्वतंत्र भारतामध्ये. भारत हा एक देश झाला पाहिजे, त्याच्यामध्ये पुन्हा वेगळे राजे वगैरे नकोत. अशा पद्धतीने विलिनीकरणाचं काम झालं. आणि त्याच्यामध्ये पहा, या कार्यात सुद्धा तुकडोजी महाराज होते. त्यांनी श्री गुरुदेव सेवा मंडळाने त्यांचंच मंडळ आहे गुरुदेव सेवा मंडळ, हैदराबाद स्टेट म्हणजे हैदराबादचं संस्थान आणि कोल्हापूर संस्थान यांना विलिनीकरणात सहभाग घेतलेला होता. म्हणजे आपला भारत एकसंध झाला पाहिजे. इकडे आता राजाचं कुठलंही स्वतंत्र राज्य नको, त्यांनी एकत्र आले पाहिजेत. मग हे विलिनीकरणाचं काम जे होतं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता. आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं गुरुदेव सेवा मंडळ होतं, ते वेगवेगळी कार्य करत होतं. याच्यावरती सुद्धा छानसा प्रश्न येऊ शकतो आपल्याला की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं गुरुदेव सेवा मंडळ हे कोणकोणते कार्य करत होते. तर ते काय करायचे, वेगवेगळ्या गावात जायचे आणि सप्ताह घ्यायचे. सप्ताह म्हणजे आठवड्याचा कार्यक्रम. आपल्याही गावामध्ये सप्ताह असतो बघा, त्याला आपण पारायण म्हणतो. पारायणासारखं ते सप्ताह घेत होते. चातुर्मास कार्यक्रम आयोजित करायचे. चातुर्मास म्हणजे 4 महिन्यांनी 4 महिन्याचा कार्यक्रम. एखाद्या गावामध्ये सप्ताह लावायचे, 1 आठवड्याचा कार्यक्रम. एखाद्या गावामध्ये 4 महिन्याचा कार्यक्रम सुद्धा ठेवायचे. आणि त्या गावांमध्ये ते काय करायचे तर स्वच्छता. जसे हा पाठ शिकताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आपल्याला 100% आठवण झाली पाहिजे, संत गाडगे महाराजांची. गाडगे महाराज सुद्धा हेच करत होते. गावोगावी जायचे, लोकांच्यात प्रबोधन करायचे, स्वच्छता करायचे आणि लोकांना सांगायचे देव माणसात आहे, देवात नाही. हे सुद्धा हेच करायचे, स्वच्छता करू लागायचे. स्वच्छतेत सगळे त्यांचे सेवा मंडळातील लोक व्यस्त असायचे. व्यसनमुक्ती लोकांना त्यावेळी ते सल्ला देत होते, व्यसन करू नका, व्यसनापासून दूर राहा. आरोग्य संरक्षण, लोकांच्या आरोग्यासाठी ते त्या ठिकाणी काम करायचे. ग्रामोद्योग संवर्धन,
गावाकडचे उद्योग आहेत त्याचं ते वाचले पाहिजेत, ते शहराकडे गेले पाहिजेत नाहीत पाहिजेत, ते गावातच राहिले पाहिजेत, यासाठी ते कार्य करायचे. संत संमेलन वेगवेगळ्या संतांना आणायचे आणि त्या ठिकाणी संतांच्या संमेलनांमध्ये त्यांना बोलायला लावायचे. बघा, संतांचं संमेलन, समूहदर्शक शब्द, असे उपक्रम राबवायचे. महाराजांनी सामुदायिक सहभोजनात सर्वांना सहभागी करून धर्म, जात आणि पंथ याच्यातील जी विषमता होती ती सुद्धा कमी केली. समाजामध्ये जो भेद असतो, तू या जातीचा, तू या वर्णाचा, तू या धर्माचा, तू या पंथाचा, जात धर्म पंथ याच्या भिंती त्यांनी पूर्णपणे त्या ठिकाणी नष्ट केला. ती विषमता होती ती कमी केली. सर्वांना एकत्रित ते सहभोजनासाठी बोलवायचे आणि सगळ्यांना सहभोजनाच्या मार्फत एकत्र येऊन जेवणाच्या मार्फत ते काय करत होते, जातीय जो दरी होती ती दूर करण्याचं काम करत होते. त्यांचं अजून एक महत्त्वाचं काम या ठिकाणी दिलेलं आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केलं होतं. लेखक साने गुरुजी यांनी पंढरपूरच्या मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून एक उपोषण केलेलं होतं. आता त्या उपोषणाला सुद्धा यांनी कसा पाठिंबा दिला तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अनेक लोकांच्या सह्या मिळवून दिल्या आणि त्या उपोषणाला समर्थन त्यांनी त्या ठिकाणी दिलं. समर्थन देणे म्हणजे पाठिंबा देणे. त्यांनी त्यांना उपोषणाला अशा पद्धतीने पाठिंबा दिला. एवढे हे यांचं महत्त्वाचं काम. पंढरपूरला तुम्ही गेला असेलच. आता लॉकडाऊन असल्यामुळे ठराविकच लोकांना एक त्यांनी संख्या निर्धारित केलेली आहे, तेवढ्याच लोकांना तिथे प्रवेश मिळतो. पूर्वी तिथे सर्वांना प्रवेश मिळत नव्हता, परंतु साने गुरुजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रयत्नातून तिथे सर्वांना प्रवेश मिळू लागला. आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली. आचार्य विनोबा भावे समाजसेवक. आता त्यांचा सुद्धा आपल्याला पुढे एक पाठ पाहायचा आहे. त्यांची माहिती आपण पुढे गेल्यानंतर पाहणार आहोत. आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, नाही त्यांच्याबद्दल नाही पाठ घेता येईल आपल्याला, फक्त आपली त्यांच्याबद्दल माहिती मिळूया. आचार्य विनोबा भावे हे आपले महात्मा गांधी यांचे अगदी फार जवळचे, म्हणजे जवळचे म्हणण्यापेक्षा त्यांच्या विचारांना मानणारे. आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली. भूदान म्हणजे जमीन इतरांना दान करणे. महाराजांनी त्या चळवळीत भाग घेतला आणि भूदानासाठी जमिनी मिळवून द्यायला सुरुवात केली. त्यांचे हे महान कार्य पाहून भूदान करणे, ज्यांना जमिनी नाहीत त्यांना जमिनी मिळवून देणं, ज्याच्याकडे जास्त जमीन आहे, पूर्वी जमीनदार होते, त्यांना सांगणं अरे यांना जमीन कमी आहे त्यांना तू दे, त्याच्यामुळे त्याचं गुजराण होईल, म्हणजे पोट भरेल, तो जगू शकेल. अशा पद्धतीने त्यांनी लोकांना काय केलं, त्या ठिकाणी प्रवृत्त केलं की चला जमिनी देऊयात. आणि हे कार्य त्यावेळीचे भारताचे पहिले राष्ट्रपती, स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी पाहिलं आणि त्यांनी संत तुकडोजी महाराजांना राष्ट्रपती भवनात आमंत्रित केलं. तिथं बोलावलं त्यांना. चांगलं काम केलं की त्याची दखल घेतली जाते. तिथे त्यांना बोलावलं आणि त्या ठिकाणी त्यांना एक पदवी दिली. ती पदवी होती राष्ट्रसंत. तुकडोजी महाराजांना तेव्हापासून सर्वजण नुसते तुकडोजी महाराज म्हणून कोणी ओळखत नाही, तर त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असे म्हणून ओळखतात. पुढे जपानमध्ये विश्वशांती परिषद व सामाजिक धर्म परिषद आयोजित करण्यात आली होती. जपान भारताच्या पूर्वेकडचा एक देश आहे. त्या ठिकाणी विश्वशांती परिषद, विश्व म्हणजे जग, जागतिक शांती राखण्यासाठी निर्माण झालेली आंतरराष्ट्रीय संघटना आहे. त्यांनी त्या ठिकाणी एक ही आयोजित केलेली होती, सभा आयोजित केलेली होती. आणि जागतिक धर्म परिषद आहे, सर्वधर्म परिषद, त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी जगातील सर्वधर्मीय विचाराचे लोक बोलवणे आणि आदान प्रदान करणारी ती एक संघटना आहे. त्यांनी त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्याच्या उद्घाटनाकरता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना निमंत्रित करण्यात आले होते.
म्हणजे यांचं कार्य फक्त भारतापुरतं महाराष्ट्रापुरतं राहिलेलं नव्हतं. हा, महाराष्ट्रापुरतं राहिलं असतं तर ते पाक राष्ट्रपतींच्या पर्यंत जाऊन आले. पूर्ण देशभर त्यांची कीर्ती उंचावलेली होती. आता ते देशाच्या बाहेर सुद्धा जाऊन पोचले होते. तिथे त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. या परिषदांमध्ये भगवान बुद्धांच्या पंचशील तत्वांची माहिती देऊन राष्ट्रसंतांनी परिषदेच्या अधिवेशनाचे उद्घाटन केले. त्यावेळी त्या ठिकाणी जे अधिवेशन होतं, म्हणजे विविध देशातून लोक आलेले होते आणि विविध लोक येऊन त्या ठिकाणी काय करणार होते, सहभाग घेणार होते, ऐकणार होते, एकमेकाचे विचार ते जाणून घेणार होते. तिथे भगवान गौतम बुद्ध आहेत, त्यांची पंचशील जी तत्त्वं आहेत, तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेली जीवन प्रणालीची 5 तत्वे, त्यामध्ये अहिंसा असेल, सत्य असेल, आस्थेय असेल, ही 5 तत्वे त्यांनी त्या ठिकाणी सांगितली. त्यांनी ती बोलली, ती सर्वांनी ऐकली आणि त्या अधिवेशनाचं त्या ठिकाणी त्यांनी उद्घाटनही केलं. अधिवेशन म्हणजे मंथन करणारं त्या ठिकाणी एक छोटंसं शिबिर होते. तिथे 18 देशाचे जागतिक धर्मसंघटना गठीत करण्यात आल्या. 18 देश एकत्र आले आणि त्याची एक धर्मसंघटना गठीत करण्यात आली म्हणजे तयार करण्यात आली एकत्रित. आणि त्याचे सल्लागार म्हणून कोण होते, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्यांना ठेवलं आणि तिथं त्यांनी उत्कृष्ट कार्य केलं. अशा साऱ्या उपक्रमामध्ये गुंतले असतानाच त्यांनी हिंदी व मराठीमध्ये अनेक गद्यपद्य पुस्तके लिहिली आणि ती प्रकाशित झाली. अर्थात ते संत नाहीत तर लेखकसुद्धा झाले. आणि पहा, अतिशय महत्त्वाचा एक त्यांनी जो ग्रंथ लिहिला त्याचं नाव आहे ग्रामगीता. ग्रामगीता हा त्या साऱ्या पुस्तकांचा मुकुटमणी आहे, म्हणजे प्रमुख आहे. ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं अतिशय गाजलेलं पुस्तक. तुम्हाला जर मिळालं तर 100% वाचा. तुकडोजी महाराजांचे कार्य पुढे अनेक सेवा मंडळांनी असंच चालू ठेवलं आहे. जरी ते नसले तरी त्यांचे विचार जागृत ठेवण्याचं काम आजही लोक करत आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विषयी आपण आज माहिती पाहिली. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण ऐकला असेलच आणि पुन्हा हा पाठ नीट चांगल्या प्रकारे वाचा. आणि मग याच्यावरती जो स्वाध्याय आहे तो काय स्वाध्याय करायचा ते सांगतो. आणि पाठाच्या खाली जे शब्दार्थ दिलेले आहेत ते शब्दार्थ तुम्ही तुमच्या वहीत लिहायचे आहेत. चला तर स्वाध्याय कोणता सोडवायचा ते सांगतो. थोडा स्वाध्याय याच्यामध्ये एका वाक्यात उत्तरे लिहा, खून करून ठेवा, सोडवायचं आहे. आणि का ते लिहा, हाही सोडवायचं आहे. आता प्रश्न क्रमांक 3 सोडवायचा की नाही तो बघूया आपण. आणि त्यातला सोडवायचा असेल तर कोणता सोडवूया, मला वाटतंय पूर्ण तो सोडूया. श्री गुरुदेव सेवा मंडळाने कोणकोणते उपक्रम राबवले लिहू शकता तुम्ही. साने गुरुजींच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी काय केले, बरोबर, सह्यांची मोहीम राबवली, ते लिहू शकता. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जपान देशात जाऊन कोणते कार्य केले, तर त्या ठिकाणी गौतम बुद्धांची पंचशील तत्वे सांगितली, त्या ठिकाणी सल्लागार म्हणून काम केलं आणि विश्वशांती परिषद आणि जागतिक धर्म परिषदेचं उद्घाटन केलं. ही कार्य त्यांची तुम्ही लिहू शकता. प्रश्न क्रमांक 1, 2 आणि 3 सोडवा. आता उपक्रम बघूया आपण. ग्रामगीता हा ग्रंथ मिळून वाचा. त्यातील तुम्हाला आवडलेल्या ओव्या परिपाठात वाचून दाखवा आणि त्या ओव्या शाळेच्या सामान्य ज्ञान फलकावर लिहा. आता हा उपक्रम करण्याची गरज नाही. ज्यांच्याकडे ग्रामगीता असेल त्यांनी वाचा. बस इथंपर्यंत प्रश्न क्रमांक 1, 2 आणि 3 सोडवायचा आहे. आणि आज दिवसभरात हे तिन्ही प्रश्न सोडवून त्याचा फोटो काढून माझ्या व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. ठीक आहे, तर पुढे आपण नवीन पाठासह पुढील गुरुवारी पुन्हा भेटूयात. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.